नमस्कार. मितालीज किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आता श्रावण सुरू होणार आहे. श्रावणात खूप उपवास असतात. उपवास सोडताना आपण कांदा लसूण न घालता स्वयंपाक करतो. त्यासाठीच आपली आजची ही रेसिपी आहे. आज आपण चिंचगुळाची आमटी कशी करायची ते बघणार आहोत. ही आमटी खूपच चविष्ट लागते. आमच्याकडे रोजच्या जेवणात ही आमटी असतेच, त्यामुळे रोजच मी ही आमटी करते. तुम्हीही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. चला बघूया. आमटी करण्यासाठी घेऊया अर्धी वाटी तुरीची डाळ. ही पाण्याने 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे. डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. यामध्ये आता पाणी घालूया. साधारण डाळीच्या थोडं वरती येईल एवढं पाणी घालायचं. चांगली शिजण्यासाठी डाळ अर्धा ते 1 तास भिजत ठेवायची. अर्धा तास झालेला आहे. डाळ छान भिजलेली आहे. अशी भिजवून घेतल्यामुळे काय होतं, डाळ लवकर आणि चांगली शिजते. त्यामुळे गॅसची बचत होते. त्यामुळे तुमच्याकडे जेव्हा वेळ असेल तेव्हा नेहमी डाळ अर्धा तास तरी भिजवून घ्या. आमटी चविष्ट होण्यासाठी मी नेहमी एक सिक्रेट पदार्थ घालते, तो म्हणजे थोडेसे मेथीदाणे. हे मेथीदाणे तुम्ही डाळ भिजवतानाही घालू शकता. मेथीदाणे खूप पौष्टिक असतात. ते वेगळे खाल्ले जात नाहीत, म्हणून मी असे आमटीतच घालते आणि यामुळे चवही खूप छान येते. त्यानंतर पाव चमचा हिंग, चिमूटभर हळद, 1 चमचा तेल घालायचं. डाळ व्यवस्थित शिजत नसेल तरच तेल घाला, नाहीतर नाही घातलं तरी चालेल. डाळ कुकरमध्ये शिजवून घेऊया. हे बघा, डाळ अगदी छान शिजलेली आहे. ही रवीने थोडी घोटून घ्यायची, म्हणजे छान एकजीव होते. यामुळे आमटीत एकीकडे डाळ एकीकडे पाणी असं होत नाही. आमटी छान मिळून येते. हे बघा, छान एकजीव झालेली आहे. आमटी करूया. कढईत 1 टेबलस्पून तेल. ही अर्धी वाटी डाळीचीच आमटी आहे. खरं तर ही छोट्या पातेल्यात होते, पण फोडणी तुम्हाला नीट दिसावी म्हणून मी ही कढईत करते. तेल गरम झालेलं आहे. यात पाव चमचा मोहरी, पावपेक्षा थोडा कमी हिंग, चिमूटभर हळद. हा कढीपत्ता मी बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालूया. फोडणी करून झाली की अशी मिक्स करून घ्यायची, म्हणजे तेलाचं टेम्परेचर थोडं कमी होतं. आणि मग यामध्ये डाळ घालायची. ही एकदम ओतायची नाही, नाहीतर अंगावर उडू शकते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. त्याच डब्यात थोडं पाणी घालून तेही घालायचं. यात अजून थोडंसं पाणी घालूया. हे बघा, आमटी खूप घट्ट नाही आणि खूप पातळही नाहीये, अशी एकसारखी झाली पाहिजे. यालाच आमटी मिळून येणे म्हणतात. यामध्ये आता बाकीचं साहित्य घालूया. अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा गोडा मसाला. ही चिंच पाण्यात भिजवून घेतलेली आहे. याला चिंचेचा कोळ म्हणतात. चिंचेचा कोळ 2 चमचे घालूया. त्यानंतर 2 चमचे गूळ. ही आमटी थोडी गोडसरच असते, पण गूळ तुमच्या आवडीनुसार थोडा कमी घातला तरी चालेल. आमटीत मीठ घातलेलं आहे, पण मीठ घालतानाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालाय, त्यामुळे इथे मीठ घालताना दिसत नाहीये. चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. या आमटीत गोडा मसाला खूप महत्त्वाचा आहे. गोडा मसाला कसा करायचा त्याचाही व्हिडिओ मी केलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तोही व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आमटी 10 मिनिटं उकळू द्यायची.
या आमटीत तुम्ही ओलं खोबरंही घालू शकता, खूप छान लागतं. आमटी तयार झालेली आहे. आमटी तयार झाल्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा. भात, त्यावर मस्त गरमागरम चविष्ट अशी चिंच गुळाची आमटी, त्यावर थोडंसं तूप. इतकं मस्त टेस्टी लागतं ना. असा नुसता आमटी भात असला तरी चालतो, मग बाकी काही लागत नाही. पुन्हा भेटूया अशाच टेस्टी रेसिपींसह. तोपर्यंत नमस्कार.